आज आपण आहोत आणे गावातील यात्रेमध्ये। खरं तर हा महाप्रसाद आमटी आणि भाकरीचा असतो। या ठिकाणी पाहू शकता आमटी बनवली जाते। माझ्यासोबत काही ग्रामस्थ आहे। काका काय सांगाल, किती वर्षाची परंपरा आहे? आमटी महाप्रसादासाठी 100 वर्ष पूर्ण होऊन गेलेले आहे, तरी तळायात ही आमटीची प्रथा अजून पण पुढे चालूच राहणार आहे। कोणकोणते मसाले वापरले जातात? यामध्ये गरम मसाले, जिरी, मोहरी, काळी मिरी, लवंग, दालचिनी, कर्णफुले, जायपत्री, खसखस। अजूनही माझ्यासोबत काही ग्रामस्थ आहे। बाबा तुम्ही काय सांगाल, मसाले कोणकोणते वापरले जातात आणि किती वर्षाची परंपरा आहे? ही तयारी कधीपासून चालू असते? ही 100 वर्षापूर्वीची परंपरा चालू आहे। हा उत्सव याला स्वामींनी चालू केलेला आहे आणि या आमटीला 18 भार वनस्पतीचा काढा समजला जातो। याच्यामध्ये लवंग, दालचिनी, खसखस, शहाजिरे, हिंग आणि कर्णफूल। यात्रेची तयारी कधीपासून सुरुवात होते? यात्रेच्या तयारीला आम्हाला 1 महिनाभर पुरा अगोदर करावं लागते। यात्रेच्या अगोदर 1 महिना तयारी होईल। या ठिकाणी ज्या भाकरी आणल्या जातात त्या कशा पद्धतीनं? या दरडोई माणसाला 1 किलोच्या भाकरी दर घरून आणली जाते, इथे आणून देतात। आणि आमटीच्या याच्यासाठी दर डोईला 200 रुपये वर्गणी आम्ही काढतो। अशा प्रकारे मी असं ऐकलंय की भाकरीची मिरवणूक सुद्धा काढली जाते, त्याचं काय वैशिष्ट्य? भाकरीची मिरवणूक बाहेरचे लोक भाकरी घेऊन येतात ना, त्यांची गाड्यामधून मिरवणूक येते इथपर्यंत। वाजित गादी, मांडव डाळ्याची गादी। आपल्यासोबत काही ग्रामस्थ होते, आपण पाहिलं आमटी कशी बनवली जाते। आपण आणे गावात यात्रेत आहोत। या ठिकाणी आमटी भाकरीच्या पंक्ती पडल्यात। ताई काय सांगशील, कधीपासून येते आमटी भाकरीची आमटी खायला? कशी आहे, काय चव आहे? मी लहानपणापासूनच आमटी भाकरी खाते। मी याच गावचे आहे, बट मी पुण्याला असते। बट आवर्जून मी कधीही न चुकवता आमटी भाकरी खाण्यासाठी मी उत्सवाला येते। आणि या आमटी पुढे पंचपक्वान्न सुद्धा फिके आहेत। ही आमटी खाल्ल्याने काय त्रास होतो का? अजिबात नाही, उलटा आजारी माणूस बरं होतं। थँक्यू। अशाच काही लेडी आपल्या सोबत आहे। मावशी काय सांगाल, कधीपासून येत आहे आमटी खायला आणि कशी चव आहे? चव चांगली आहे। चांगली आहे। किती वर्षापासून आमटी खाताय? मला आठवत आहे तेव्हापासून खाते मी, याच गावची आहे। आमटीने काय त्रास होतो का? काहीच नाही, बिलकुल नाही। नक्कीच। आणखी महिला आहेत आपल्या सोबत। ताई तू काय सांगशील? छान आहे आमटी, एकदम खायला अतिशय चविष्ट आहे, रुचकर आहे। मला काय त्रास होतो का? कधी काय जाणवलं का? अजिबात नाही, त्रास वगैरे काहीच होत नाही। आम्ही मुंबईवरून आलो होतो आमटी खाण्यासाठी, स्वामीच्या दर्शनासाठी। आपल्यासोबत एक छोटी मुलगी पण आहे। ताई तू काय सांगशील, आमटी कधीपासून खाते? आमटीची चव कशी आहे? फर्स्ट टाइम खाते मी आमटी। कुठून आली? टाकेडोकीश्वर। कशी आहे आमटीची चव? एकदम छान आहे। छान आहे। घरच्या जेवणापेक्षा वेगळं आहे का? हो, छान आहे। आपल्याकडे काय वाढणाऱ्या मुली देखील आहेत। कधीपासून वाढतीये? सकाळपासून सकाळपासून। काय अनुभव येतो?
आमटी वाटण्याचा कार्यक्रम हा खूप चांगला आहे. छान वाटतंय नक्की. यापुढे पण अशीच वाढत राहणार. तू काय सांगशील? कधी वाढायला शाळेतून कधीपासून येते? काय कसं? 5वी पासून. 5वी पासून वाढती. काय अनुभव आला? अनुभव काय तुला? हे बसणारे मंडळी सहकार्य कसं करतात? काय चांगलं करतात. चांगलं करतात. आमटी खाणारे लोक या ठिकाणी नेहमी येत असतात. अगदी वेगवेगळ्या गावातून लोक या ठिकाणी आमटीचा आस्वाद घेण्यासाठी येतात. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पाहत राहा आवाज. धन्यवाद.